संघाना पैसे द्या, मंडळ विकत घ्या, मतं विकत घ्या, हा विकत घ्यायचं, विजय विकत घ्या, सगळं विकत घ्या. आता काल मी ऐकलं की वारकऱ्यांना सुद्धा प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये द्यायचे, म्हणजे वारकऱ्यांना विकत घ्या. वारकरी ही या महाराष्ट्राचा संस्कार आणि संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबा रायांना एक चांदीच्या ताटात नजराणा पाठवला. तो नजराणाही तुकोबा रायांनी परत पाठवला वारकरी म्हणून. त्यांनी सांगितलं, त्यांचा वारकरी संप्रदाय. आणि तुकोबांनी सांगितलं, आम्ही नेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, ये र तुमचे वित्त धन मज मृतिके समान. हे तुमचा नजराणा, हे तुमचे पैसे मला माती समान आहे. आम्ही स्वाभिमानी वारकरी आहोत. आम्हाला हे राजाचे नजराणे नकोत, आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका. पण या महाराष्ट्रामध्ये हे मस्तवाल सरकार प्रत्येकाला विकत घ्यायचा प्रयत्न करत आहे. आणि त्यांच्या छाताडावर पाय रोवून उद्धव साहेबांनी हा विजय आपल्याला मिळवून दिलेला आहे. मी शेवटी इतकंच सांगेन, आज का फार मोठा आपण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला नाही. तो पाहायचा असेल तर डोमकावळांचा कार्यक्रम तिकडे सुरू आहे, ते जाऊन तुम्ही बघू शकता. मी इतकंच सांगेन की ह्या निवडणुकीनं आपल्याला एक चांगला संदेश दिला. आपण तो प्रखर हिंदुत्ववादी म्हणून स्वीकारला पाहिजे. हा संदेश आपल्याला नाही, हा संदेश सगळ्यांना आहे. महाभारत आणि रामायण हे आपले दोन पवित्र ग्रंथ आहेत हिंदुत्वाचे. रामायणाने सांगितलंय, सोन्याचं हरिण नसतं बाबा, मृगजळाच्या मागे लागू नका. हे शिंदे अजित पवार मृगजळ आहे, संपलं. सोन्याचं हरिण नाही. किडनॅप झाले, किडनॅप संपले. आणि महाभारतानं संदेश दिला की सत्तेची मस्ती चालणार नाही, बहुमताची दादागिरी चालणार नाही. तुम्हाला कधी खाली उतरवलं जाईल आणि तुमचा सत्यानाश होईल. हे दोन संदेश या निवडणुकीनं आपल्याला दिलेले आहेत. महाभारताच्या 13व्या अध्यायात एक फार छान प्रसंग आहे, तो सांगतो आणि हा विषय मी संपवतो. उद्धवजी आपण ऐका. महाभारताचं युद्ध संपलेलं आहे, वाताहत झाली आहे संपूर्ण पृथ्वीवर. आणि श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा फार सुंदर संवाद आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं आणि या पृथ्वीवर जे जे काय चालू आहे ते दाखवलं. हाणामाऱ्या, संघर्ष, पक्षांतर, फोडाफोडी, सत्तेची खेचाखेची, विश्वासघात, ईडी, सीबीआय, मोदी, शहा, हे सगळं श्रीकृष्णांना अर्जुनाला दाखवलं. हे बघून अर्जुन अस्वस्थ झाला आणि श्रीकृष्णाला विचारलं, हे जर असंच चालणार असेल, असंच होणार असेल तर हे जग तरणार तरी कोणाच्या खांद्यावर? माझ्या खांद्यावरती असं श्रीकृष्णांना उत्तर दिलं नाही. श्रीकृष्ण म्हणाला, या जगामध्ये 4 अशी प्रामाणिक माणसं आहेत जे या समाजाच्या, देशाच्या कल्याणाचा विचार करतात, राष्ट्राच्या कल्याणाचा विचार करतात. त्यांच्या खांद्यावर हे जग तरतं आणि तरेल. आणि त्या 4 खांद्यांपैकी एक महत्वाचा खांदा उद्धव साहेब तुमचा आहे.